पटोळे साहेब नमस्कार. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष निवडणुकीत तुम्ही उभे आहात. वंचितचं एक जोरदार काम ज्या ठिकाणी होतं त्या अकोला या जिल्ह्यातून तुम्ही येता आणि तुम्ही या पदावर उमेदवार म्हणून उभे आहात. तुम्ही या जर पदावर विजयी झालात, निश्चितच तुमचं संघटन महाराष्ट्रात मोठं आहे. तर तुमची रणनीती काय असणार आहे? अकोला पॅटर्न आम्हाला महाराष्ट्रभर पाहायला मिळणार का आणि वंचित उभारी घेईल का? निश्चितपणे वंचितने उभारी घेतलेली आहे. त्याचा ट्रेलर आपण काल परवा पाहिला की महाविकास आघाडी म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांची कुणाचीही हिंमत झाली नाही की ते महाराष्ट्र बंद करू शकतात. तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या एका 48 तासाच्या कॉलवर संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला. मग ते बाळासाहेबांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आज एकमेव राजकीय पक्ष आहे जो सक्षम विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला दिसलेला आहे. पक्षाच्या अंतर्गत ज्या निवडणुका आहेत संघटनात्मक, त्याच्या अनुषंगाने आम्ही प्रचारासाठी आलेलो आहोत. मी अध्यक्षपदाचा उमेदवार आणि माझ्याबरोबर आलेले 3 सहकारी जे आहेत ते सदस्यपदासाठी निवडणूक लढत आहेत. प्राध्यापक नागोराव पांचाळ सर आहेत, प्रशांती मुले आहेत आणि आमचे दीपक ढोके आहेत जे कॉन्टेस्ट करत आहेत. ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा लोकशाही पद्धतीने कार्यकर्त्यांमधून प्रदेशचा अध्यक्ष आणि कमिटी जाणार आहे. त्यामुळे हा लोकांचा चॉईस असणार आहे की लोकांनी संघटनात्मक बांधणीसाठी जी माणसं सक्षम आहेत, ज्यांना विजन आहे, ज्यांना बांधणी करण्यासंदर्भातलं कळतं आणि ज्यांना निवडणुकीचं व्यवस्थापन कळतं आणि पक्ष सत्ताधारी करण्यासाठी ज्या बाबी आवश्यक असतात ते करता येतात, त्यांनाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडून द्यायचं. त्यामुळे आम्ही मतदानाच्यासाठी अपील करत असताना ज्या पद्धतीने अकोला पॅटर्न अकोल्यात उभा झालेला आहे तो सत्तेचा पॅटर्न आहे, तो सामाजिक अभिसरणाचा पॅटर्न आहे. तो वेगवेगळ्या वंचित समूहाला एकत्रित बांधून आम्ही सत्ताधारी होऊ शकतो असाच पॅटर्न आहे. आणि अकोल्यामध्ये सुद्धा अकोला पॅटर्नच्या निर्मितीपूर्वी अनेक प्रस्थापित मंडळी होती ज्यांच्याकडे 700 एकर जमीन आहे, ज्यांच्याकडे सहकारातल्या सगळ्या सत्ता होत्या, ज्यांच्याकडे ग्रामपंचायतपासून ते खासदारांपर्यंतची सत्ता होती. मात्र 18 पगड जातीला एकत्रित करून त्यांना बांधून घेऊन सत्तेत जाता येतं हे जे काही आम्ही अकोल्यात यशस्वी करून दाखवलं आणि त्या माध्यमातून तिथे बाळासाहेबांना 2दा खासदार, तिथे 5 आमदार, जिल्हा परिषदेची 25 वर्षाची सत्ता, महापालिकेचा पहिला महापौर आणि अनेक नगर परिषदांमध्ये महापालिकेच्या सत्तेमध्ये आजही आमचे प्रतिनिधी हे सातत्याने असतात. 25 वर्ष आहेत. त्याची कक्षा विस्तारित करायची आहे, ती महाराष्ट्राच्या पातळीवर न्यायची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला अकोला पॅटर्न सारखा महाराष्ट्र पॅटर्न हा वंचित बहुजन आघाडीचा करण्यासाठी आम्ही फिरतोय. जनतेने आशीर्वाद दिला, निश्चितपणे तो आम्ही उभा करणार आहोत. सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वात मोठा करणार आहोत आणि पुढची 25 वर्ष चळवळ एका सक्षम खांद्यावर देण्याचं काम आम्ही करणार आहोत. पटोळे साहेब, चिपळूण हे एक जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा या तालुक्याला लाभलेला आहे. या तालुक्यातून नेतृत्व करणारे आमचे विनोद कदम असतील, सुभाष जाधव असतील, महेश सावंत असतील, हे धडाडीचे एक नेतृत्व आहे. तिथले समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात पहिला धावून येणारे नेतृत्व अशी हे व्यक्तिमत्व आहेत. जिल्हा पातळीवर देखील त्यांचं चांगलं संघटन आहे. तर अशा कार्यकर्त्यांना पुढे चांगलं पाठबळ आपल्याकडून मिळणार का, जेणेकरून वंचितची संघटना जिल्ह्यात अधिक मजबूत होईल? काय सांगाल? बघा, नुसतं चिपळूणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना, दमदार कार्यकर्त्यांना घेऊन जाऊनच 2029ची निवडणूक जिंकली जाऊ शकते. आणि म्हणून त्याचा रोडमॅप जो आहे तो आम्ही तयार करून ठेवलेला आहे. फक्त गरज आहे की आम्हाला 30 तारखेला जर मॅन्डेट आमच्या बाजूने आला, आम्हाला लोकांनी निवडून दिलं तर आमच्या मनात असलेले, आमच्याकडे असलेला जो विजयाचा सक्सेस पासवर्ड आहे तो आम्हाला ओपन करता येईल. त्यासाठी 30 तारखेला जोपर्यंत जनता आमच्या बाजूने येऊन मतदान करत नाही, आम्हाला अध्यक्ष आणि सदस्यपदांची जबाबदारी देत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की त्यावर काही बोलणं योग्य आहे. मात्र आम्ही जर आलो तर एकही कार्यकर्ता ज्याला तळमळ आहे, ज्याच्यामध्ये उर्मी आहे आणि ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे तो घरी बसलेला दिसणार नाही, हा आमचा शब्द आहे.